विद्यार्थी मित्रांनो, आपण 4 व 5 अंकी संख्येची बेरीज कशी करायची ते शिकलो आहोत. आज आपण बेरीज या घटकावर आधारित शाब्दिक उदाहरणे कशी सोडवायची ते पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम दिलेले शाब्दिक उदाहरण 2 वेळा तुम्ही वाचायचं आहे. त्या उदाहरणात कोणती माहिती दिली आहे ते शोधायचं आहे. उदाहरणात शेवटी काय विचारलं आहे, आपल्याला कशाचं उत्तर काढायचं आहे हे समजून घ्यायचं आहे आणि शेवटी उत्तर काढण्यासाठी तुम्ही कोणती क्रिया करणार आहात ते निश्चित करायचं आहे. साधारणपणे शाब्दिक उदाहरणात शेवटी एकूण किती, सर्व मिळून किती, एकंदर किती यासारखे शब्दसमूह वापरतात आणि यावरून त्या उदाहरणामध्ये बेरीज ही क्रिया करावी लागते हे आपल्याला सहजपणे समजते आणि ह्या गोष्टीचा वापर करून आपण शाब्दिक उदाहरणामध्ये बेरीज ही क्रिया करू शकतो. त्याची उदाहरणं आता आज आपण पाहणार आहोत. आता हे उदाहरण पहा. या उदाहरणामध्ये बेरीज ही क्रिया कशी करायची ते आता आपण समजून घेऊ या. शाब्दिक उदाहरणे बेरीज वजाबाकी. प्रथम आपण बेरीज ही क्रिया कशी करता ते पाहूया. हे उदाहरण पहा. एका रेफ्रिजरेटरची किंमत रुपये 13,750 व एका कपाटाची किंमत रुपये 8,999 आहे. तर दोन्ही वस्तू खरेदी केल्यास दुकानदाराला एकूण किती रुपये द्यावे लागतील. आता अशा प्रकारचं शाब्दिक उदाहरण सोडवताना प्रथम आपल्याला ते उदाहरण 2 वेळा वाचावं लागेल. मग तुम्ही सर्वांनी 2 वेळा हे गणित वाचा मनातल्या मनात. त्यानंतर या उदाहरणामध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे ते समजून घ्या. प्रथम बघा, लक्षात घ्या, एका रेफ्रिजरेटरची किंमत दिलेली आहे आणि त्यानंतर कपाटाची किंमत दिलेली आहे. त्यानंतर आपल्याला शेवटी काय दिलं, काय विचारलेलं आहे, उत्तर कशाचं काढायचं आहे ते पाहूया. म्हणजे आपल्याला इथे दुकानदाराला एकूण किती रुपये द्यावे लागतील, जे एकूण किंमत काढायची आहे. मी मागे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर गणिताच्या शेवटी शाब्दिक गणितामध्ये शेवटी जर एकंदर किती, एकूण किती, सर्व मिळून किती असा जर शब्दसमूह आला असेल तर त्या ठिकाणी आपल्याला काय करायला लागते, बेरीज ही क्रिया करावी लागते. म्हणून या ठिकाणी आपल्याला बेरीज ही क्रिया करावी लागेल. मग सर्वप्रथम आपण 13,750 रुपये आणि 8,999 रुपये उभ्या मांडणीत मांडून घेऊया. पहा, उभ्या मांडण्यात ह्या संख्या मांडलेल्या आहेत. आता बेरीज करताना प्रथम आपण एककाची बेरीज करतो. म्हणजे इथे 9 एकक आहेत अधिक 9, म्हणून शून्यामध्ये आपण 9 मिळवले, शून्यामध्ये 9 मिळाले, 9 राहतात, म्हणून या ठिकाणी आपण 9 लिहूया. त्यानंतर दशकाची बेरीज करूया. 5 दशक अधिक 9 दशक, 5 आणि 9 14 होतात. 14 मधला 4 दशक जे आहे ते 4 दशक स्थानी राहतील आणि एक जो आहे तो शतकामध्ये हातचा जाईल. मग आता शतकाची बेरीज करूया. शतक किती आहे बघा, 7 शतक अधिक 9 आणि हातचा जो आलेला तो हे 9 आणि 1 10, 10 आणि 7 म्हणजे एकूण झाले 17 शतक झाले. 17 शतक मधला 7 आपण शतक स्थानी लिहूया आणि एक जो शतक जो आहे तो शतक हजारामध्ये घेऊया. म्हणजे इथे एक हातचा आलेला आहे. आता 8 आणि 3 11 आणि शतक जो आहे तो 12, हे मिळून 12 झाले. 12 मधले 2 आपण हजार स्थानी लिहूया आणि एक जो हातचा आहे तो हातचा या ठिकाणी दश हजार स्थानी जाईल. म्हणून 1 आणि 1 2, म्हणजे अशा रीतीने इथे आपण 2 लिहिले. म्हणजे एकूण किंमत किती आली बघा, 22,749 रुपये. म्हणजेच काय, तर दुकानदाराला 22,749 रुपये आपल्याला द्यावे लागतात. म्हणजे अशा रीतीने हे गणित आपल्याला सहजपणे सोडवता येईल.
तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, गणित 2 वेळा वाचावं लागेल, गणितामध्ये कोणकोणती माहिती दिली ते समजून घ्यावं लागेल आणि शेवटी काय विचारलं आहे, कोणती क्रिया करावी लागेल ते आपल्याला समजून घ्यावे लागेल. दुसरं उदाहरण पहा. अजयने एका बँकेत 18,234 रुपये आणि दुसऱ्या बँकेत 15,500 रुपये ठेवले, तर त्याने बँकांमध्ये किती रुपये ठेवले? आता मुलांनो, हे जे शाब्दिक उदाहरण आहे ते शाब्दिक उदाहरण तुम्ही 2 वेळा वाचायचं आहे. वाचून झाल्यानंतर आपल्याला कोणकोणती माहिती दिली आहे ते समजून घ्या. त्यामध्ये अजयने 18,234 रुपये एका बँकेमध्ये ठेवले आणि दुसऱ्या बँकेमध्ये 15,500 रुपये ठेवले आणि शेवटी आपल्याला काय विचारलेलं आहे ते बघा. तर शेवटी विचारलं आहे की बँकेमध्ये त्याने किती रुपये ठेवलेले आहे, म्हणजे एकूण किती रुपये ठेवलेले आहेत ते आपल्याला उत्तर काढायचं आहे. आता तुम्हाला मागे मी सांगितल्याप्रमाणे जर शाब्दिक उदाहरणाच्या शेवटी जर एकूण किती रुपये असे शब्द समूह आला असेल तर त्या ठिकाणी काय करायचं असते, बेरीजची क्रिया करायची असते. आणि म्हणून 18,234 आणि 15,500 ह्या ज्या 2 संख्या आहेत त्या उभ्या मांडणीत आपण लिहूया. बघा या ठिकाणी आपण लिहिलेले आहेत, बेरीज चिन्ह लिहिलेले आहे. आता बेरीज करताना प्रथम आपण एककाची बेरीज करतो. 4 एकक अधिक 0 बरोबर 4. एकक आणि 4 येतील. त्यानंतर दशकाची बेरीज करूया. 3 अधिक 0 बरोबर 3. 3 आपण दशक स्थानी लिहिले आहेत. आता आपण बेरीज करूया शतकाची. 2 शतक अधिक 5 बरोबर 7, म्हणून 7 शतक स्थानी लिहिले आहेत. त्यानंतर 8,000 अधिक 5,000 बरोबर 13,000. तर 13 मधले 3,000 स्थानी लिहूया आणि हातचा दशहजार स्थानी लिहूया. म्हणून आता दशहजार स्थानांच्या अंकांची बेरीज करूया. 1 अधिक 1 2 आणि हातचा जो आहे तो 3. हे 3 या ठिकाणी दशहजार 3 लिहूया. अशा रीतीने बेरीज केल्यानंतर 33,734 रुपये त्याने बँकेमध्ये ठेवलेले आहे. याचं उत्तर आपल्याला काढता येतं. जे अशा रीतीने आपल्याला शाब्दिक उदाहरणं सहजपणे लिहिता येतात आणि ती सोडवता येतात. अशा प्रकारची गणितं तुम्ही तुमच्या पुस्तकातली सोडवायची आहेत. धन्यवाद.